पवार घराण्यातील आर्थिक फुटण्यात तरुण चेहरा राजकारणामध्ये सक्रिय होते. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास अनंतराव पवार यांचा मुलगा योगेंद्र पवार यांनी शरद पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष असणारे योगेंद्र पवार बारामतीतल्या पक्ष कार्यालयामध्ये युवकांशी संवाद साधतात. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकी यांना मुंबई हा युवक अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. काही दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती आणि त्यानंतर झिशान सिद्दीकींना काँग्रेसला युवक अध्यक्षपदावरून हटवून त्या जागी अखिलेश यादव यांची नियुक्ती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं 30 तारखेच्या गतीचं तयारीचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि महिला बचत गटाचा मेळावा पार पडला. कांदा निर्यात बंदीचा निर्णय हाच चुकीचा असून निर्णयातील सरकारचा धर्जवपणा शेतकऱ्यांसाठी घातक असल्याची टीका शरद पवारांनी केली. तर भाजपचं सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचं टीकास्त्र काँग्रेसमध्ये सरकार शेतकऱ्यांवर गोळ्या फेकण्याची तयारीत आहे असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. शेतकऱ्यांचे मुद्दे पडले तरी चालतील, मात्र शेतकऱ्यांसाठी सरकार तिजोरीमध्ये हात घालणार नाही अशी टीकाही त्यांनी केली. जम्मू सीमेवर 14,000 आंदोलक ट्रॅक्टर जेसीबी क्रेन घेऊन सज्ज झालेले. शेतकरी दिल्लीमध्ये पोहोचण्यावर हा वेळ शेतकरी गॅस मास्क घालून दिल्लीकडे रवाना झाला. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्लीमध्ये ट्रॅफिक जाम झाले. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले. त्यामुळे दिल्लीच्या मुख्य रस्त्यावर ट्रॅफिक वाढत. वाशिम जिल्ह्यातल्या भूमिपुत्र शेतकरी संघटना आक्रमकस्थलीय वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पातून वगळल्यावर संघटनेच्या अध्यक्षांसह कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले. वाशिम शहराजवळ रस्त्यावरच्या हायमास्ट लाईट्समुळे शेतीचं नुकसान झालंय. अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर हायमास्ट लाईट्समुळे आसपासच्या सोयाबीनला फळधारणा होत नाहीये आणि याला 4 महिने उलट होती अजून शेतकऱ्यांना भरपाई मिळाली.